वर्षांना हा इतिहास कधीही विसरला जाणार नाही। आणि म्हणून बाबासाहेबांच्या नंतर या देशामध्ये खऱ्या अर्थानं बहुजन समाजासाठी, स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या स्वाभिमानासाठी आणि त्यांच्या उत्कर्षासाठी जर कोणी खऱ्या अर्थानं काम केलं असेल तर बाबासाहेबांच्या संविधानावर, बाबासाहेबांच्या विचारावर संपूर्ण हयातभर काम करण्याचं काम मान्यवर कांशीरामजींनी केलं। ज्या काळात बाबासाहेब गेल्याच्या नंतर संपूर्ण समाजामध्ये, संपूर्ण देशामध्ये एक अंधकार असं चित्र निर्माण झालं होतं की यानंतर बाबासाहेबांनंतर या समाजाचं नेतृत्व कोण करेल, हा समतेचा रथ पुढे कसा हाकला जाईल। यावेळेस पंजाब सारख्या प्रांतामधून मान्यवर कांशीरामजींच्या रूपानं बाबासाहेबांचा एक खंदा समर्थक पुढे आला आणि या संपूर्ण देशाला, या संपूर्ण बहुजन समाजाला एक आशेचा किरण निर्माण झाला। त्यांच्या धाडस नेतृत्वानं या देशातील बहुजन समाजामध्ये आपणही या देशाचे खऱ्या अर्थानं नागरिक आहोत आणि या देशामध्ये आपलाही इतिहास आहे आणि आपण या देशाचे राज्यकर्ते होऊ शकतो, हा आत्मविश्वास जर कोणी निर्माण केला असेल तर तो मान्यवर कांशीरामजींनी। बाबासाहेबांच्या नंतर जर खऱ्या अर्थानं मान्यवर कांशीरामजींच्या नेतृत्वात या देशामध्ये समतेचा जर चळवळ पुढे जात असेल तर त्याचे संपूर्ण श्रेय मान्यवर कांशीरामजींना जाते। आणि ज्यांच्या आज 90वी जयंतीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं पुन्हा एकदा हा ऊर्जेचा स्रोत आपल्या संपूर्ण समाजामध्ये पुढे नेण्याचं काम करूया। आणि म्हणून मान्यवर कांशीरामजींना सातत्याने आठवण करत ठेवणं, मान्यवर कांशीरामजींच्या विचारावर सातत्याने हा समाज पुढे गेलेला पाहिजे, ही चळवळ टिकली पाहिजे, यासाठी आपल्यासारखे सर्वांचे कार्य, आपण जे या ठिकाणी जमलेले कार्यकर्ते आहोत, या आपण तन धनाने काम करणारे कार्यकर्ते आहोत। आणि म्हणून हा ऊर्जेचा स्रोत आपल्याला कायमस्वरूपी टिकवून ठेवायचा आहे आणि समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत आपल्याला ही विचारधारा घेऊन जायची आहे, यासाठी आपण सगळे प्रतिबद्ध आहोत। आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाचं औचित्य साधून मान्यवर कांशीरामजींच्या विचाराचा पुन्हा एकदा जागर करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। मान्यवर, मी आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष मान्यवर राजेंद्र कांबळे साहेब यांना पाचारण करण्यापूर्वी मान्यवरांचा सत्काराचा